तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे 14 फेब्रुवारी रोजी संत सेवालाल महाराज यांच्या 287व्या जयंतीनिमित्त आयोजित पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले। बंजारा समाजाच्या पारंपरिक नगाऱ्याच्या गजरात आणि सांस्कृतिक ढोलताशांच्या स्वरात कार्यक्रमाची सुरुवात झाली। या सोहळ्यास मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पर्यटन राज्यमंत्री इंद्रजित नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। उद्घाटनानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पोहरादेवी व उमरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली। यावेळी शासन बंजारा समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि पर्यटनाच्या माध्यमातून त्याचा जागतिक स्तरावर प्रचार करण्यास कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं। कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना बंजारा सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तर या जयंती उत्सवासाठी बंजारा बांधव, नागरिक आणि पर्यटकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। MCN न्यूज मराठीकरिता विश्वास कुटे, वाशिम। आणि आजच्या या अतिशय भव्य दिव्य अशा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त पर्यटन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला आहे। खरं म्हणजे संजय राठोड यांचं नियोजन खूप मोठं होतं, परंतु आपल्या राज्यामध्ये जी दुःखद घटना घडली, आमचे सहकारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं। त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि मी देखील त्यांना आदरांजली अर्पण करतो। आणि म्हणून हा कार्यक्रम थोडा आपला साधेपणाने या ठिकाणी आपण साजरा करतोय। या कार्यक्रमाला उपस्थित पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, धर्मगुरू महंत आमदार बाबूसिंग महाराज, धर्मगुरू महंत कबीरदास महाराज, खासदार संजयजी देशमुख, आमदार सईताई डाके, आमदार राजेश राठोड, आमदार किरण सरनाईक, माजी खासदार हरिभाऊ राठोड, विठ्ठल राठोड, जितेंद्र महाराज, सुनील महाराज, यशवंत महाराज, शेखर महाराज, रायसिंग महाराज, गोपाल महाराज आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर जिल्हाधिकारी आहेत, पोलीस अधीक्षक आहेत, कार्यकारी अधीक्षक आहेत, सर्व व्यासपीठावरील सन्माननीय मान्यवर, नगराध्यक्षा ताई आपल्या आहेत आणि मोठ्या संख्येने मी आपल्याला माझ्या लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो। आणि